आणि इस्रायल युद्धाची झळ आता सोलापूरकरांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे। प्रशासनाकडून गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे। सोलापुरातील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। दिवसाचा कोटा संपल्यानं अनेक नागरिकांना रिकाम्या टाक्या घेऊन माघारी फिरावं लागलंय आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। पाहूयात। इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम थेट आता घरगुती गॅसवरती सुद्धा बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाकडून घरगुती गॅसमध्ये कुठल्याही पद्धतीचा तुटवडा नसल्याचं म्हटलेलं आहे। मात्र आपण सध्या एका गॅस एजन्सीमध्ये आहोत आणि आपण पाहू शकताय की या ठिकाणी हे जे ग्राहक आहेत ते स्वतःचा गॅस सिलेंडर घेऊन या ठिकाणी आले आहेत। आपण नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय सांगाल, काय उत्तर देण्यात आलं? इथं तुम्ही गॅसची खाली टाकी घेऊन आलेला? नाही म्हणले, संपले म्हणले आता गॅस। मी सध्या नाही म्हणले, आता उद्या या म्हणले। बरं, उद्या या आणि घेऊन जावा उद्या येऊन। मग आता आजचा दिवस कसं भागवणार? मग तेच म्हणलं आता कसं करायचं म्हणलो मी। आता संपले तर त्याला आम्ही काय करायचं? कधीपासून गॅस संपलाय काय सांगाल? 10 वाजता। सकाळी 10 वाजता संपला? नाही, दुपारी 2 वाजता। 2 वाजता संपलाय। मग हे असे ग्राहक येतच असतील ना तुमच्या? येते। नक्कीच आपण बघू शकताय की सकाळपासून या ठिकाणी जे ग्राहक आहेत, जे डोमेस्टिक गॅस लागतं त्यासाठी या ठिकाणी गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहक येत आहेत। मात्र त्यांना गॅस देण्यासाठी या एजन्सीकडे गॅस नाही आहे असंही कोणा दिसून येतं आहे। कॅमेरापर्सन विक्रांत कालेकरसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।